नमस्कार. आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करीत आहे. आपण ऑलरेडी ऑप्शन्सला सुरुवात केलेली आहे आणि आज आपण असा एक मुद्दा बघत आहोत की जो बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असतो आणि ते मला सारखे विचारत असतात की आपण ऑप्शन सेलिंग करावं की ऑप्शन बाईंग करावं. आपलं कॅपिटल असतं 5, 10, 15,000, 20,000, 30,000. त्याने आपण ऑप्शन बाईंग करायला जातो. आता आपण जर ऑप्शन बाईंग साइडला असू तर आपले किती चान्सेस आहेत मार्केटमध्ये विन होण्याचे आणि कोणकोणत्या वेळी आपण आपली पोझिशन होल्ड केली पाहिजे आणि कोणकोणत्या वेळी आपण पोझिशन मधून ताबडतोब एक्झिट केलं पाहिजे किंवा आपण कोणत्या वेळी ट्रेड नाही केलं पाहिजे, या सगळ्यांची उत्तरं आज तुम्हाला मिळणार आहेत. तसंच ऑप्शन सेलर कधी कधी प्रॉफिट कमवतात मार्केटमध्ये, हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत. बऱ्याचदा असं होतं की आपण फक्त बाईंग साइडचाच विचार करतो, सेलर्सचा कधी विचारच करत नाही. इवन मी पण करत नव्हते जोपर्यंत मी सेलिंग करत नव्हते. मी साधारण 2016-17च्या आसपास मी ट्रेडिंग करायला सुरुवात केली होती आणि एक साधारण 2018 पासून मी सेलिंग करायला सुरुवात केली. तोपर्यंत माझी जी बुद्धी होती ती सेलरच्या दिशेने विचारच करत नव्हती. मी फक्त एवढाच विचार करत होते, अरे साइडवेज मार्केटमध्ये तो प्रीमियम डीके होत आहे. तर प्रीमियम डीके ज्यावेळेस होत असतो त्यावेळेस कोणीतरी दुसरा प्रॉफिट कमवत असतो. आता तो कसा प्रॉफिट कमवतो हे सगळं आता आपण बघणार आहोत. मार्केट आपल्याला असं वाटत असतं की रोज वरती जावं किंवा रोज वरून खाली यावं. मार्केटने कुठेच थांबलं नाही पाहिजे, मार्केट कधी साइडवेज मध्ये गेलं नाही पाहिजे अशी आपली इच्छा असते. पण कसं आहे, बायर हा बायरचा विचार करतो, सेलर हा सेलरचा विचार करतो. नाण्याला दोन बाजू असतात, हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. एक बाईंग साइड आहे आणि एक सेलिंग साइड आहे. तर आता ज्या वेळेस इथून मार्केट एक 10 रुपयापासून मार्केट एक 20 रुपयापर्यंत पोहोचतं. ओके, 10 रुपयांपासून 20 रुपयांपर्यंत मार्केट जातं. आता याच्यामध्ये बायर जो असतो बायर जो असतो हा पैसे कमवतो. ओके, मार्केट जेव्हा मुव्हिंग असतं त्यावेळी बायर पैसे कमवतो. आता हा एक पोल तयार झालाय आणि त्याच्यानंतर मार्केट हा फ्लॅग तयार करायला जातो. मग आता फ्लॅग तयार करताना जो पण काही प्रीमियम असतो तो डीके व्हायला सुरुवात होतो. म्हणजे एक 5 रुपयाचा प्रीमियम 2 रुपये, 3 रुपये किंवा एखाद्या रुपयावरती येऊन पोहोचतो. तर आता हे का होतं की टाइम आपला कमी कमी होत जातो मार्केट साइडवेज मध्ये अडकल्यामुळे. पण या ठिकाणी काय होतं, सेलर जे असतात हे सेलर इकडे सेल करतात. ओके, जेवढं मार्केट साइडवेज मध्ये जाईल तेवढं त्यांच्यासाठी प्रॉफिट असतो. साइडवेज मार्केटमध्ये मार्केट तिथेच असतं, पण प्रीमियम जे आहेत ते कमी होतात. आता एखादी गोष्ट मार्केटमध्ये आपण 100 रुपयाला विकली तर जोपर्यंत तो शून्य होत नाही तोपर्यंत आपण तो प्रॉफिट मध्ये असतो. बरोबर, म्हणजे 100 रुपयाची एखादी गोष्ट 100 रुपयाला विकली आणि ती जर शून्यला झाली तर मग सेलरचा प्रॉफिट होणार. पण या ठिकाणी जर एखादी 100 रुपयाची गोष्ट असेल ती जर तुम्ही बाय केली असेल आणि जर मार्केट खाली 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 पडत गेलं, एक 30 रुपयावरती जरी मार्केट आलं तरी इथे नेट 70 रुपीज बायरचा लॉस असतो. पण टॉपला सेल केलं आणि मार्केट खाली पडलं तर त्या ठिकाणी सेलरचा प्रॉफिट असतो. आय होप हे सगळं समजतंय. साइडवेज मार्केटमध्ये सेलरचा प्रॉफिट होतो. ओके, साइडवेज मार्केटमध्ये सेलरचा प्रॉफिट होतो. आणि ज्या वेळेस मार्केट मुव्हिंग असतं, मुव्हिंग मार्केटमध्ये जे प्रीमियमचे प्राइजेस आहेत ते प्राइजेस हायर साइडला वाढत जातात. त्याच्यामुळे मुव्हिंग मार्केटमध्ये बायरचा प्रॉफिट होतो. आता आपण ओटीएम, आयटीएम आणि एटीएम ची कन्सेप्ट क्लिअर केली होती. तर त्याच्या अनुसार जर आपण बघितलं तर आता तुमचा स्टॉक आहे 15,000 रुपयांना. ओके, स्टॉक तुमचा आहे 15,000 रुपयांना. तर याचा अर्थ काय, 15,000च्या खालचे हे सगळे काय होणार, आयटीएम होणार. 15,000च्या खाली कॉल साइडला आयटीएम होणार आणि याच्यावरती ओटीएम होणार. ओके, आता जर समजा
उद्या एक्सपायरी आहे आणि हा जो 15,000 आहे हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. याच्यावरती जी कॉल रायटिंग आहे ही जबरदस्त आहे. ओके, हे जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही काय करणार, 15,000च्या वरचा एखादा कॉल घेणार. असा कॉल की ज्याच्यापर्यंत मार्केट जाणार नाही. उद्या एक्सपायरी आहे, आज तुम्ही 15,000वर आहे, तर आता तुम्हाला हे कळतंय की उद्या मार्केट खाली पडणार आहे. तर याच्यावरून तुम्ही काय करताय, 15,150चा तुम्ही कॉल शॉर्ट केला, म्हणजे 15,150चा कॉल तुम्ही विकून टाकला. म्हणजे तुमची अशी इच्छा आहे की मार्केटने 15,150 पर्यंत जाऊ नये, म्हणून तुम्ही ओटीएम सेल केला. जर आपली अशी इच्छा असती की 15,150 पर्यंत मार्केट गेलं पाहिजे, तर याचा अर्थ आपण काय केलं असतं, ओटीएम बाय केलं असतं. म्हणजे मी तर नाही करत ओटीएम मध्ये ट्रेडिंग, फार रेअरली ट्रेडिंग करते. पण जे पण काही फ्रेशर्स आहेत ते मोस्ट ऑफ द टाइम 15,150 कडे गेले असते, बायर साइडकडे. पण आता 15,150 शॉर्ट केल्यामुळे काय झालं, आता मार्केट 15,000वरती आहे. इथून मग मार्केट दुसऱ्या दिवशी खाली 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 पडत गेलं आणि एक्सपायरी झाली मार्केटची 14,750 रुपयांना. ओके, तर हा जो 15,150चा ओटीएम आहे हा किती झाला, शून्य झाला. म्हणजे जर आपण 15,150चा ओटीएम 50 रुपयांना शॉर्ट केला असेल तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत, म्हणजे एक्सपायरी ज्यावेळेस झाली त्यावेळेस याची किंमत किती असणार, 0 रुपये. म्हणजे काहीही न करता मार्केटमध्ये फक्त आपण लांबचे ओटीएम सेल करून बऱ्यापैकी पैसे कमवू शकतो. ओके, आता मार्केट मुव्हिंग आहे. या ठिकाणी मार्केट इथे वरती जाताना पण थांबलं नाही आणि इथून पडताना पण थांबलं नाही, मार्केट मुव्हिंगच आहे. पण ह्याच्यामध्ये सुद्धा दूरचे ओटीएम सेल करून करून जे पण काही सेलर्स आहेत ते प्रॉफिट कमवत आहेत. म्हणजे मुव्हिंग मार्केटमध्ये पण सेलर प्रॉफिट कमवत आहेत, साइडवेज मार्केटमध्ये पण सेलर प्रॉफिट कमवत आहेत. आता उरलं कोण, बायर. बायर साठी प्रीमियम डिके होतोय फक्त. बाईंग साइडला तर प्रॉफिट काय होत नाहीये, फक्त प्रीमियम डिके होतोय. जर मार्केट मूव्ह व्हायचं बंद झालं तर प्रीमियम डिके स्टार्ट. म्हणजे थोडक्यात काय, अल्पसंतुष्टी जर ऑप्शन बायर असेल तर तो 100% सक्सेस होतो. आता या ठिकाणी तुम्ही एक बघू शकता, इकडे जर समजा 100 रुपये असतील, इकडे 500 रुपये असेल. ओके, या ठिकाणाहून मार्केट वरती 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 गेले. आता 100 रुपयाला तुम्ही एखादा ऑप्शन बाय केलाय, त्याची किंमत आता 500 रुपये झालेली आहे. पण तुम्हाला माहितीये की इथून मार्केट आता मूव्ह व्हायचं बंद होणार आहे आणि इथून मार्केट रिव्हर्स दिशेला धावणार आहे. ओके, तर मग या 500 रुपयावरती आल्यानंतर तुम्ही सेल करणं मस्ट आहे. जर तुम्ही इकडे एक 30 मिनिटं जरी थांबलात तरी सुद्धा हा जो 500 रुपयांचा प्रीमियम आहे हा 30 मिनिटांमध्ये 350 पर्यंत सुद्धा येऊ शकतो. मार्केट मधली मुवमेंट हे ऑप्शनची प्राइस डिफाईन करत असते. जेवढं मार्केट कमी हलणार तेवढं ऑप्शनची प्राइस कमी 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 होत जाणार. जेवढं मार्केट जास्त हलणार तेवढं ऑप्शनच्या किमती वाढणार. आता जर समजा इंडिया विक्स आहे, इंडियन मार्केटची वोलॅटिलिटी डिफाईन करतं. जर समजा इंडिया विक्स जर हायर साईडला असेल, मार्केटमधली वोलॅटिलिटी जर जास्त असेल तर जे प्रीमियम असतात त्या प्रीमियमची प्राइजेस पण जास्त असतात. आता अजून एक गोष्ट की मार्केटमध्ये जो प्रीमियम आहे तो आपण आधी डिफाईन करू शकतो का, की जर समजा मी दूरचा ओटीएम घेत आहे, मोस्टली जे फ्रेशर्स आहेत ते सगळे ओटीएम कडेच जातात. मार्केट 15,000वर आहे आणि जर तुम्ही कुठला तरी लांबचा म्हणजे 16,700 वगैरेचा ओटीएम मध्ये तुम्ही ट्रेड करत असाल तर तुम्ही हे आधी डिफाईन करू शकता की जर समजा 200 आणि 300 रुपयाने जर आपली अंडरलेईंग असेट वाढली तर मग आपला जो प्रीमियम आपण घेतलेला आहे तो किती रुपयांनी वाढेल ह्याचं आपण कॅल्क्युलेशन करू शकतो का, तर करू शकतो. सेन्सिबल म्हणून एक वेबसाईट आहे. जस्ट गुगल वरती जाऊन सेन्सिबल टाकायचं.
सेन्सिबल ऑप्शन चेन. आता या ठिकाणी डिरेक्टली आपण वेबसाईट वर जातोय. इथे एक्सप्लोर फॉर फ्री याच्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर फ्री वेबसाईट आहे, ह्याच्यावरती तुम्ही वापरू शकता. ह्याचं काही सबस्क्रिप्शन करायची पण गरज नाहीये तुम्हाला. इथे अनालाइज म्हणून एक कॉलम आहे, याच्यावरती क्लिक केल्यानंतर ऑप्शन चेन मध्ये जायचं. ऑप्शन चेन मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ओआय मध्ये किती चेंजेस झाले, ओआय, त्याच्यानंतर लास्ट ट्रेडिंग प्राइस, स्ट्राईक प्राइस आहे, त्याची आयव्ही किती आहे, प्रत्येक स्ट्राईक प्राइसची आयव्ही, डेल्टा, त्याच्यानंतर वेगा वगैरे बरेचसे आहेत. हे सगळे पॅरामीटर प्रत्येक स्ट्राईक प्राइसचे वेगळे असतात आणि हे सगळे ऑप्शनचे ग्रीक आहेत. या ठिकाणी सेटिंग्स मध्ये बघूया. सेटिंग मध्ये ग्रीक म्हणून एक ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये डेल्टा, गॅमा, थीटा, वेगा ह्या सगळ्या पॅरामीटर्स आहेत. हे जे पॅरामीटर्स आहेत हे एखाद्या ऑप्शनची स्ट्राईक प्राइस डिसाइड करतात. ऑप्शन प्राइस मध्ये दोन प्राइजेस असतात. पहिली प्राइस काय आहे, इंट्रेन्सिक व्हॅल्यू, आणि दुसरी प्राइस काय आहे, टाइम व्हॅल्यू. टाइम व्हॅल्यू सोबत आपल्याला गॅमा, थीटा, वेगा हे फॅक्टर्स पण त्या ऑप्शनची प्राइस डिफाईन करत असतात. तर डेल्टा म्हणजे काय आहे, टाइम डिके किती होणार एखाद्या स्ट्राईक प्राइस मध्ये, किंवा एखादा स्टॉक आपण ठरवलेल्या दिशेला जर वाढत असेल तर किती वाढल्यानंतर त्याच्या ऑप्शन मध्ये किती चेंजेस येतील हे डिफाईन करण्यासाठी हा डेल्टा एक ऑप्शन आहे. आता मी डेल्टाला सिलेक्ट केलंय. ओके, डेल्टाला सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक डेल्टाचा एक कॉलम ऍड झालेला आहे. या ठिकाणी पण झालेला आहे कॉल साइडला, आणि पुट साइडला या ठिकाणी पण एक डेल्टाचा कॉलम ऍड झालेला आहे. आता आजचं मार्केट कितीला क्लोज झालेलं आहे, 15,838 रुपयांना. 15,838 ला आजचं मार्केट क्लोज झालेलं आहे. तर याची नियरेस्ट एटीएम काय असणार आहे आपली, 15,850 ही आपली एटीएम झाली. याच्या खाली जेवढ्या प्राइजेस आहेत ह्या सगळ्या कॉल साठी इन द मनी जाणार, आणि याच्या वरच्या जेवढ्या प्राइजेस आहेत त्या कॉल साठी ओटीएम जाणार. ओके, आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रत्येक स्ट्राईक प्राइसला इकडे एक वेगवेगळी डेल्टाची व्हॅल्यू दिलेली आहे. आता 15,850 ह्याचा डेल्टा किती आहे, 0.49. जसजसं आपण इन द मनी मध्ये जाऊ तस तसं ही डेल्टाची प्राइस वाढत वाढत जाते. 0.55, 0.61, 0.67, 0.72, 0.77, 0.81, 0.84. ओके, आता जसजसं आपण आउट ऑफ द मनी जाऊ तस तसं ही प्राइस कमी कमी होत जाते. 0.42, 0.36, 0.30, 0.24, 0.19. आता हे आपल्याला काय डिसाइड, आता ह्या गोष्टी आपल्याला काय सांगतायत डेल्टाच्या, तर जर समजा तुमचा डेल्टा 0.49 असेल तर याचा अर्थ तुमचा जो अंडरलाइंग असेट आहे, म्हणजे तुमची जी निफ्टीची चार्ट आहे बेसिक वाली, ती चार्ट जर 100 रुपयांनी वाढली तर हा जो स्ट्राईक प्राइस आहे 15,850 चा, हा 49 रुपीजने वाढणार या प्रीमियम मध्ये. आता जसं तुम्ही इन द मनी मध्ये जाल तस तसं ही प्राइस आहे ही जास्ती ऍड होताना तुम्हाला दिसते. जर समजा तुम्ही 15,850च्या ऐवजी 15,600चा जर कॉल घेतला आणि तुमच्या अंडरलेईंग असेट मध्ये 100 रुपयांची मुवमेंट आली तर इथे डेल्टाची व्हॅल्यू किती आहे, 0.77. म्हणजे तिकडे 100 रुपयाने तुमचा चार्ट वाढला तर तुमचा इकडचा ऑप्शन 77 रुपीजने वाढणार, म्हणजे 77 रुपयाने तो वाढणार. अजून तुम्ही इन द मनी मध्ये गेले, डीप इन द मनी मध्ये जर गेलात तर जर समजा तुमचा चार्ट एक 100 रुपयाने वाढला तर तुमचा 15,450 चा जो कॉल आहे हा 87 रुपयाने वाढेल. म्हणजे जेवढं जास्त तुम्ही इन द मनी मध्ये जाणार तेवढी जास्त त्याच्यामध्ये टाइम व्हॅल्यू असणार. ओटीएम कडे टाइम व्हॅल्यू कायम वाढत जाते, आयटीएम कडे टाइम व्हॅल्यू कमी कमी होत जाते. तर जे पण काही बायर्स आहेत, स्पेशली जे न्यू कमर्स आहेत, ते जास्तीत जास्त ओटीएम कडे जातात. आता ओटीएम चा सीन बघूया आपण. 15,850 वरती आहे मार्केट. आता मार्केट जरी 100 रुपयाने वाढलं
ओके, 950 पर्यंत गेलं आणि तुम्ही 950 चा कॉल बाय केला असेल, तर इकडचा डेल्टा किती आहे? 0.36. म्हणजे मार्केट 100 रुपयांनी वाढल्यानंतर तुमचा प्रॉफिट हा 36 रुपयेच होणार आहे. ओके, 36 रुपयानेच तुमचा प्रीमियम वाढणार आहे. तर प्रत्येक वेळी ज्यावेळेस तुम्हाला डीप ओटीएम मध्ये जायचं असतं, त्यावेळेस तुम्ही हे फॅक्टर्स कन्सिडर करू शकता. डेल्टा म्हणजे टाइम व्हॅल्यू आहे. जो पण काही टाइम डिके आहे किंवा टाइम व्हॅल्यू आहे, हे जर डिसाइड करायचं असेल तर डेल्टा हा फॅक्टर आपण कन्सिडर करतो. आता 16,150 वगैरे, म्हणजे बऱ्याचदा काय होतं, जर एखाद्याला कॉल किंवा पुट बाय करायचा असेल तर फ्रेशर लोक जास्तीत जास्त ओटीएम मध्ये जातात. ओटीएम मध्ये ट्रेड करण्यासाठी पण आपल्याकडे काही स्ट्रॅटेजीज आहेत, त्या आपण पुढे बघणार आहोत. पण जर मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी नसेल तर तुम्ही जो ओटीएम मध्ये पैसा घालत आहात त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढे रिटर्न भेटणार आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने तुम्हाला एकाच लॉट मध्ये आयटीएम मध्ये किंवा एटीएम मध्ये मिळतील. हे सगळं कन्सिडर केलं तर तुम्ही ओटीएम कडून ऍटलिस्ट तुम्ही नियर ओटीएम मध्ये तरी शिफ्ट झाला पाहिजे. कारण की जेवढा ओटीएम इन द मनी मध्ये येत जातो तेवढाच त्याचा डेल्टा वाढत जातो. आता ज्यावेळेस एक्सपायरी असते त्यावेळेस मोस्ट ऑफ द टाइम मी डीप इन द मनी मध्ये ट्रेड करायला बघते. त्याच्यामध्ये आपले जे लॉसेस आहेत, म्हणजे जे प्रीमियम डिकेमुळे होणारे लॉसेस आहेत, हे कमी होतात. अर्थात जर तुमचं अनालिसिस स्ट्रॉंग असेल तरच तुम्ही आयटीएम मध्ये जाऊन प्रॉफिट होणार आहे. असं नको व्हायला की मॅडमनी सांगितलं की आपल्याला आयटीएम मध्ये ट्रेड करायचंय आणि मार्केट वरच्या दिशेने जात असेल आणि तुम्ही पुट घेऊन जर बसला असेल तर तुमचा कधीच प्रॉफिट होणार नाही. ट्रेंड इज युअर फ्रेंड. जोपर्यंत मार्केटमध्ये ट्रेंड आहे तोपर्यंत आपल्याला त्याच ट्रेंड सोबत धावायचं आहे. ज्या क्षणी मार्केटमध्ये कोणताही ट्रेंड नसतो, मार्केट साइड वेज मध्ये असतं, त्यावेळेस ऑप्शन बायरने विचार सुद्धा नाही करायचा ट्रेडिंगचा. ठीक आहे, आता आपण परत आपल्या मूळ मुद्द्यावर येऊया. ऑप्शन सेलिंग हे ऑप्शन सेलर जे आहेत हे दोन माध्यमातून प्रॉफिट जनरेट करतात. ज्यावेळेस मोमेंटम असतं मार्केटमध्ये त्यावेळेस ओटीएम सेल करून ते प्रॉफिट जनरेट करतात आणि साइडवेज मार्केट असेल त्यावेळेस पण हे जे ऑप्शन सेलर्स आहेत हे साइडवेज मार्केटमध्ये प्रीमियम डिकेला कन्सिडर करून आपला प्रॉफिट जनरेट करत असतात. आणि ऑप्शन बायरकडे फक्त एकच ऑप्शन असतो, तो म्हणजे मुव्हिंग मार्केट. त्याच्यामध्ये पण जर तुमची दिशा चुकली, जर मार्केट अप ट्रेंडला असेल आणि तुम्ही जर विरुद्ध दिशेला तुम्ही बसला असेल, जर मार्केट अप ट्रेंड मध्ये असेल आणि तुम्ही चुकीच्या ट्रेंड मध्ये बसला असाल तर मग जबरदस्त तुमचा हे इकडे लॉस होणार. ज्या दिशेला मार्केट आहे त्याच दिशेला योग्य ट्रेंड मध्ये योग्य वेळी तुम्ही बसलात तरच ऑप्शन मध्ये तुमचा फायदा होणार. ओके, तर आता ह्याच्यामध्ये दोन दोन सिनारिओ आहेत प्रॉफिटचे आणि ह्याच्यामध्ये फक्त एक सिनारिओ आहे प्रॉफिटचा. ही आहे आपली बाईंग साइड आणि ही आहे सेलिंग साइड. तर ह्याच्यामध्ये ऑप्शन सेलर हे 66% विनिंगच्या साइडला बसलेले आहेत. प्रोबॅबिलिटी जर आपण बघितली तर फक्त 33% ऑप्शन बायर विनिंगचे चान्सेस असतात मार्केटमध्ये. मार्केटमध्ये एक्सपिरियन्स ट्रेडर जे आहेत ते लांब लांबचे ओटीएम सेल करून प्रॉफिट जनरेट करत असतात. प्लस साइडवेज मार्केटमध्ये जनरली काय होतं की एक फेज निघून गेल्यानंतर जेव्हा व्हॉल्यूम डाऊन होतो त्यावेळेस ऑप्शन सेलर ऍक्टिव्हेट होतात. एक साधारण 11-11:30 नंतर मार्केटमध्ये एक व्हॉल्यूम सडनली ड्रॉप होतो, कारण की जे पण काही प्रोफेशनल ट्रेडर आहेत ते पहिल्या 1-1.5 तासामध्ये आपला प्रॉफिट घेऊन निघून जातात. तर त्यावेळी हे सगळे ऑप्शन सेलर है ना, सोया हुआ शेर, ये सब एक्टिव हो जाते हैं और मार्केट पे कब्जा करने लगते हैं. धीरे 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 वो लोग सेलिंग स्टार्ट कर देते हैं और वो जो चार्ट है उसको साइडवेज में डाल देते हैं. आता ज्या वेळेस ऑप्शन सेलर आपली पोझिशन घेऊन बसतात त्यावेळी मार्केट असं 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 काहीतरी रिॲक्ट होतं. ओके,
ज्यावेळेस ऑप्शन सेलर हे आपली पोझिशन काढून घ्यायला लागतात, त्यावेळेस परत मार्केटमध्ये एक मुवमेंट येतो. ओके, मार्केटमध्ये परत एक मुवमेंट येतो आणि त्याने ब्रेकआउट ब्रेकडाऊन डिफाईन केला जातो मार्केटमध्ये. तर आता थोडक्यामध्ये काय आहे, ऑप्शन बायर वाल्यांनी, आता नेक्स्ट मुद्दा काय आहे, ऑप्शन बायरने करायचं काय, कसं ट्रेडिंग करायचं ऑप्शन बायरने. सर्वात पहिली गोष्ट, ऑप्शन बायरकडे फंड कमी असतो म्हणून तो बाईंग साइडला असतो. त्याच्यामुळे सर्वात पहिला मुद्दा हा आहे की ऑप्शन बायरने स्वतःचे पैसे जपून वापरणे आणि जपून ठेवणे. याचा अर्थ काय, तर जिथे मोमेंटम असेल, म्हणजे थोडक्यात जर एखादा छानसा चार्ट पॅटर्न तयार झाला असेल, जोपर्यंत याचा ब्रेकआउट नाही होत तोपर्यंत ट्रेड नाही करायचा. एक तर तुम्ही चार्ट पॅटर्न ब्रेकआउट ब्रेकडाऊन वरती ट्रेडिंग करू शकता. त्याच्यानंतर जर तुम्हाला रॅली घ्यायची असेल एखादी, तर मग तुम्ही बॉलिंजर बँडचा यूज करू शकता. जिथे जिथे बॉलिंजर बँड चॅलेंज होतो, एडीएक्सचा अपटिकचा सेटअप आहे, तो सेटअप वापरून तुम्ही या ठिकाणी ट्रेड करू शकता. हे दोन सेटअप असे आहेत, ब्रेकआउट ट्रेडिंग आणि बॉलिंजर बँड ट्रेडिंग. हे बायरला तुफान प्रॉफिट करून देतात. पण जर मार्केट स्लो मुव्हिंग असेल तर स्वतःवर कंट्रोल ठेवून तुम्ही याच्यामध्ये योग्य पद्धतीने स्टॉप लॉस ट्रेल करून व्यवस्थितपणे एक्झिट घेतली पाहिजे, एंट्री घेतली पाहिजे. ओके, BEP, ब्रेक इव्हन पॉइंट, किंवा याला बॅलन्सिंग पॉइंट असं देखील म्हटलं जातं. तर आता एक कन्सेप्ट आपण क्लिअर का करायची, तर बऱ्याच लोकांना समजत नाही की आपला प्रॉफिट नक्की किती झालेला आहे. आपल्या कॉलमध्ये जर समजा एखादा तुमचा चार्ट आहे, हा इथल्या इथेच आहे, ओके, 16,000वरच आहे हा, पण तुमचा लॉस का होतोय, ओके, तुमचा लॉस का होतोय हे तुम्हाला कळत नाहीये. 16,000वरच निफ्टी आहे पण तुमचा प्रीमियम कमी होतोय. ओके, तर आता थोडक्यात आपण आपला प्रॉफिट कधीपासून कन्सिडर करायचा. जर समजा तुम्ही इंट्राडे ट्रेडर असाल तर हे तुमच्यासाठी नाहीये. तर तुम्ही पोझिशनल ट्रेडर ऑप्शन मध्ये बनायचा विचार करत असाल तर हे तुमच्यासाठी नक्कीच महत्वाचं आहे. आता ह्याच्यामध्ये बघूया, जर समजा तुम्ही एखादी स्ट्राईक प्राइस जी 50 रुपयाला ट्रेड होत आहे आणि ती ओटीएम मध्ये आहे, तर अशी स्ट्राईक प्राइस जर तुम्ही परचेस केली 50 रुपये देऊन, तर तुम्ही पहिली गोष्ट, ती स्ट्राईक प्राइस ही ओटीएम म्हणजे फक्त टाइम व्हॅल्यू देऊन परचेस केलेली स्ट्राईक प्राइस आहे. याच्यामध्ये 1 रुपयाही तुमच्याकडे येणार नाही जर ती ओटीएम मध्येच क्लोज झाली किंवा एक्सपायर झाली तर. आता ह्याच्यामध्ये प्रॉफिट कधीपासून जनरेट होणार, ज्यावेळेस हा जो ओटीएम आहे हा 50 रुपये जेव्हा इन द मनी येईल तेव्हा तुमचा इकडे प्रॉफिट सुरू होणार. ओके, 50 रुपये जेव्हा तो इन द मनी येणार त्यावेळेस तुमचा प्रॉफिट जनरेट व्हायला सुरू होणार. आता मी काय बडबड करते, तर जर समजा तुम्ही एखाद्या वेळी ओटीएम परचेस करत असाल तर याचा अर्थ काय, तुम्ही फक्त टाइम व्हॅल्यू परचेस केलेली आहे. इकडे तुम्ही 16,000वर आहात, ओके, त्याच्यानंतर 16,100 रुपयांचा तुम्ही ओटीएम 50 रुपयाला परचेस केला. ज्यावेळेस हा स्टॉक 16,150 रुपयांना पोहोचणार त्यावेळेस तुमच्याकडे किती रुपये इंट्रेन्सिक व्हॅल्यू असणार, 50 रुपयांची इंट्रेन्सिक व्हॅल्यू असणार. ओके, 50 रुपयांची इंट्रेन्सिक व्हॅल्यू असणार. म्हणजे 16,150 अशी लेवल आहे तुमच्यासाठी, तो तुमचा ब्रेक इव्हन पॉइंट, म्हणजे तुमची जेवढी घातलेली गुंतवणूक आहे 50 रुपयांची, ती तुमची या ठिकाणी प्रॉफिट मध्ये कन्वर्ट होते. ओके, म्हणजे 50 रुपये तुमची गुंतवणूक, इन्व्हेस्टमेंट तुमची 50 रुपये. ओके, आणि तुम्ही आता उभे आहात ब्रेक इव्हन पॉइंटला, तिकडे तुम्ही 50 रुपयांवरती इन द मनी आहात. म्हणजे थोडक्यात काय, 150च्या वरती, 16,150च्या वरती जेवढं तुम्ही वरती जाणार तेवढा तुमचा प्रॉफिट होत जाणार. आता म्हणजे 16,170 रुपयांवर तुम्ही पोहोचला तर त्यावेळेस तुम्ही 20 रुपये प्रॉफिट मध्ये असणार. ओटीएम
मध्ये फक्त टाइम असतो, टाइम आपण एक्सपायरीसाठी कन्सिडर करत नाही. टाइमची व्हॅल्यू एक्सपायर होताना 0 रुपये असणार. जर तुम्हाला एक्सपायरीचा प्रॉफिट तुमचा कॅल्क्युलेट करायचा असेल तर त्याच्यासाठी ब्रेक इव्हन पॉइंट हा अनालिसिस तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. जेवढ्या रुपयांची तुम्ही टाइम व्हॅल्यू देताय तेवढे रुपये जोपर्यंत तुम्ही इन द मनी मध्ये येत नाही तोपर्यंत तुमचा प्रॉफिट सुरू होणार नाही. म्हणजे 16,000वरती असताना तुम्ही 16,100 रुपयाचा 50 रुपये देऊन जर एखादा कॉल परचेस केला असेल तर जोपर्यंत आणखीन 50 रुपये तुम्ही इन द मनी येत नाही तोपर्यंत तुमचा प्रॉफिट सुरू होणार नाही. जर समजा तिथपर्यंत तो आलाच नाही, ओके, 16,150 पर्यंत जर तो आलाच नाही तर तुम्ही नेट लॉस मध्ये असणार त्यावेळी. ओके, ब्रेक इव्हन पॉइंट हा असा पॉइंट आहे की जो पॉइंट क्रॉस केल्यानंतर तुम्हाला प्रॉफिट जनरेट व्हायला सुरुवात होते. ओके, म्हणजे प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही एंट्री घेत असाल मार्केटमध्ये त्यावेळेस तुम्ही हे प्री डिफाईन केलं पाहिजे की मला जर प्रॉफिट मध्ये यायचं असेल तर अजून किती रुपये मी क्रॉस केल्यानंतर मी प्रॉफिट मध्ये येईल. म्हणजे जेवढी तुमची टाइम व्हॅल्यू आहे तेवढे तुम्ही आणखीन पॉइंट्स गेन केल्यानंतर जर तुम्ही पोझिशनल एखादी गोष्ट ठेवली तर तुम्ही प्रॉफिट मध्ये येणार. अदरवाईज तुम्ही प्रॉफिट मध्ये येऊ शकत नाही. आता बघूया आपण एखाद दुसरा आणखीन एक उदाहरण बघूया. डायरेक्ट ऑप्शन चेन वर जाऊया आपण, म्हणजे तुम्हाला समजणं खूप सोपं जाईल. ही ऑप्शन चेन आहे 15,850. आता सध्याला तुमची स्ट्राईक प्राइस किंवा एटीएम आहे. ओके, 15,850 मध्ये जी 15,850चा जो कॉल आहे तो सध्याला 115 रुपयांना मिळत आहे. ओके, हा सध्याला 115 रुपयांना मिळत आहे. जर तुम्ही ओटीएम मध्ये गेला तर 16,200चा जर तुम्ही ओटीएम परचेस करत असाल 15 रुपये देऊन तर याचा अर्थ काय, जोपर्यंत 16,215 रुपयांपर्यंत तुमची ऍक्च्युअल स्ट्राईक प्राइस जात नाही तोपर्यंत तुमचा प्रॉफिट सुरू होणार नाही. म्हणजे थोडक्यात काय, जर तुम्हाला ओटीएम घ्यायचे असतील, एकदम डीप ओटीएम मध्ये तुम्ही जात असाल तर त्यावेळी तुम्हाला ऍटलिस्ट एवढा विचार करणं गरजेचं आहे की मी किती रुपये आणखीन कमवल्यानंतर किंवा किती रुपये आणखीन गेल्यानंतर, किती रुपये आणखीन मी प्रॉफिट मध्ये आल्यानंतर माझा प्रॉफिट जनरेट होईल. ओके, म्हणजे थोडक्यात काय, जर तुम्ही 16,150 रुपयांचा किंवा 16,200चा 15 रुपये देऊन कॉल परचेस करत असाल ओटीएमचा तर आणखीन 15 पॉइंट जेव्हा तो इन द मनी येईल तेव्हाच तुमचा प्रॉफिट जनरेट व्हायला सुरुवात होणार. कारण की ऍट द टाइम ऑफ एक्सपायरी जे पण सगळे तुमचे टाइम व्हॅल्यू आहे तिथं 0 होणार आहे. जर तुम्हाला प्रॉफिट मध्ये क्लोज व्हायचं असेल तर 16,215 रुपये कॉस्ट क्रॉस करणं तुम्हाला मस्ट आहे. ज्यावेळेस तुम्ही 16,250 वरती येणार त्यावेळेस तुम्ही कुठेतरी 50 रुपये इन द मनी असणार. तर असा विचार करून तुम्हाला प्रत्येक वेळी तुमचा जो होल्डिंगचा कॉल आहे तो होल्ड करायचा की नाही हे डिसाइड करायचं आहे. ब्रेक इव्हन पॉइंट म्हणजे असा पॉइंट जिथून तुमचं ओटीएम स्पेंड केल्यानंतर प्रॉफिट जनरेट व्हायला सुरुवात होतो. जी तुमची ऑप्शन मधली इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यातली टाइम व्हॅल्यू कधीही वगळून किंवा त्या टाइम व्हॅल्यूच्या डबल जेव्हा तुमचा एखादा स्टॉक इन द मनी जातो त्यावेळेसच तुम्हाला प्रॉफिट जनरेट व्हायला सुरुवात होते. तर आता ही कन्सेप्ट कशासाठी आपण क्लिअर केली, जर तुम्ही पोझिशनल जात असाल ओटीएम साठी तर तुम्हाला हे कॅल्क्युलेशन्स करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये एखादी नेक्स्ट कन्सेप्ट घेऊन.